हॅलो गाईज, मी सिद्धेश वायकर स्वागत करतो माझ्या फर्स्ट ब्लॉग मध्ये। आज आम्ही चाललो आहोत मंचर बायपास जवळ असलेल्या दिदारा प्युअर व्हेज या हॉटेलला डिनर करायला। माझ्यासोबत आहेत पांडा, गणू आणि माझी बायको कविता। बाहेरून हॉटेल दिसायला तसे नारळ केळीच्या झाडांनी सजलेले आकर्षित आहे आणि समोरच तुळस सुद्धा आहे। मेन एंट्रन्सला एंट्री केल्यावरच सुंदर अशा गणपतीच्या मूर्तीचे दर्शन होते। प्रशस्त अशा डायनिंग हॉलमध्ये ठेवलेल्या खुर्च्यांचे कलर कॉम्बिनेशन बघूनच फ्रेश वाटते। नेहमीप्रमाणे आम्ही घरूनच पाणी आणले असल्यामुळे पाणी बॉटलला साफ नकार कळवला आणि जेवणाची ऑर्डर दिली। तेवढ्यात मी गणूला आमचा व्हिडिओ काढायला सांगितला। स्टार्टर मध्ये आम्ही मागवली आमच्या पांडाची फेवरेट पनीर चिल्ली। पनीर चिल्ली खाऊन पांडा खुश झाला। नंतर कविताने आम्हाला लोणचे सर्व करतानाच आमची शेवभाजी आणि काजू करी तयार होऊन समोर आली। लगेच क्षणाचा विलंब न करता कविताने भाज्या सर्व केल्या आणि आम्ही जेवायला सुरुवात केली। मी आता दिदारा या हॉटेलमध्ये आहे आणि तिथे काजू करी आणि नवीन पद्धतीची शेवभाजी म्हणजे काळ्या मसाल्याची क्वांटिटी पण ठीक आहे, छान वाटते आम्हाला हॉटेल। आम्ही राईस मागवणार आहे। तेवढ्यात आमच्यासोबत कायम पार्टीला असणाऱ्या वायकर सरांची अचानक एंट्री झाली। या ठिकाणी ते म्हटलेले आहे तुम्हाला काय पाहिजे काय ते आईस्क्रीम सांगणार आहेत ते आम्हाला, तर तुम्ही पण आईस्क्रीम खायला वायकर सरांचे। वायकर सरांना डिनरला बोलवले नाही म्हणून आमच्या पांडाला वाईट वाटू लागली। आता सोनाताईला कांडाव लागत झालेला आहे, तिचं अपसेट झालेली आहे, तिला जेवण जात नाही आता, खूप वाईट वाटते तिला। आता काय करणार आहे ती तरी। बिचारे वायकर सर रुसून तिथून न बोलण्याची धमकी देऊन निघून गेले। तेवढ्यात आमचे जेवणही उरकले आणि दादाने गरम पाण्याची फिंगर बॉल आणून समोर टिकवली। त्यानंतर बडीशेपवर ताव मारत पांडाला फोटो काढायची तलब झाली। मग आम्ही तिथे असलेल्या फोटो स्पॉटकडे फोटो काढायला गेलो। अशा प्रकारे आमचा पहिला व्लॉग तयार होऊन यूट्यूबवर पडला आहे। तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच आमचे नवनवीन व्लॉग्स बघण्यासाठी आताच सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।